श्री स्वामी समर्थ. स्वामींकडे खूप काही-काही मागितलं गेलंय, पण आशाच्या ऐवजी निराशाच होते. आपल्या मनासारखं काही घडतच नाहीये आणि अचानक असं वाटतंय, की स्वामी आहेत की नाही आणि स्वामी माझ्या पाठीशी आहेत का? म्हणजे खूप कन्फ्युजन होतंय आणि कळत नाहीये काय करायचं. स्वामी काही चमत्कार दाखवत नाहीयेत. इनफॅक्ट प्रॉब्लेम वाढल्यासारखे वाटतायत. असं तुम्हाला पण कधी जाणवलंय का? जेव्हा तुम्ही स्वामींकडे काहीतरी मागता आणि सडनली त्याच एका वस्तूपासून किंवा त्याच एका सिच्युएशन पासून जी तुम्हाला हवी असते, त्याच्यापासून तुम्ही लांब जायला लागलाय. तर आज तुम्हाला एक स्वामी समर्थांचं वैशिष्ट्य मी सांगते. स्वामी तुम्हाला ते देतात, जे तुमच्यासाठी योग्य आहे. ते देत नाही जे तुम्ही मागता. आता तुम्ही म्हणाल, की मग काय फायदा? तर फायदा आहे. आपल्याला फ्युचर माहीत नाही. आपल्याला माहीत नाही, की जी वस्तू आपण मागतोय किंवा जी सिच्युएशन आपण मागतोय, ती आपल्यासाठी खरंच भविष्यात जाऊन आपल्या लाभात असणार आहे का आपला जास्त तोटा करणार आहे? आणि आपण मागत असतो आणि आपल्याला ती हवी असते. पण स्वामींना माहितीये, की ती वस्तू मिळाली तर कदाचित आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि म्हणून स्वामी जर ती तुमच्या योग्य नसेल, तर तुमच्यापर्यंत आणू नाही देणार. इनफॅक्ट तुम्हाला त्या जर्नीमध्ये अजून प्रॉब्लेम्स आणणार, जेणेकरून तुम्हीच त्या एखाद्या वस्तूचा किंवा त्या एका सिच्युएशनचा विचार सोडून द्यावा. आणि खरंच विश्वास ठेवा, स्वामी हे तुमच्यासाठी योग्य बघतात ना, की तुम्ही जे मागता ते देतात. कारण की स्वामी हे आपले आई-वडिलांच्या जागी आहेत आणि ते कायम तेच विचार करणार, की जे आपल्यासाठी योग्य आहे. श्री स्वामी समर्थ.